कार्डधारकांना ई-पॉस मशीनवर अंगठा मारल्याशिवाय धान्य देण्यात येत नाही. परंतु गेल्या 8 ते 10 दिवसापासून पॉस मशीन सर्व्हर प्रॉब्लेममुळे चालू होऊ शकत नसल्याने कंट्रोल दुकानदार त्रस्त झाले असून कार्डधारकांच्या कंट्रोल दुकानाभोवती चक्रावर चक्रा होत असल्याने कंट्रोल दुकानदाराविषयी कार्डधारकांमध्ये रोष निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्याला केवळ 5 दिवस बाकी असल्यामुळे कार्डधारकांना रेशन दुकानदार कसा माल वितरित करणार हा प्रश्न उभा झालेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. पॉज मशीन बंद असल्यामुळे जिल्ह्यातील वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे दुकानाच्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम होताना दिसत आहे. रेशन दुकानदार आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून दररोज रेशन दुकानांमध्ये जाऊन पॉज मशीन चालू होण्याची वाट बघतो. परंतु पॉज मशीन चालू होत नसल्यामुळे त्यांना कार्डधारकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण समस्येकडे आपले लक्ष केंद्रित करून ही समस्या कायमची सोडवावी ही मागणी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून विलास पंचभाई यांची रिपोर्ट.